नमस्कार, मी इथे गोव्याच्या पद्धतीची कैरीची कढी बनवत आहे। त्यासाठी कैरीचे साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते। अशा प्रकारे कैरी कापून घेतलेली आहे मी। त्याला छान मीठ लावून अर्धा तासासाठी बाजूला ठेवते। अर्धा तास झालेला आहे। आता मी कैरी धुवून घेते। इथे मी खोबरं, धणे, लाल सुक्या मिरच्या, हळद मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेते। पेस्ट करून झालेले मी भांड्यात काढून घेतलेले आहे आणि कढीला उकळी आली की मी त्यात कैरी घालते, हिरवी मिरची घालते उभी चिरलेली आणि मीठ घालते आणि कढीला उकळी काढून घेते। कैरी शिजलेली आहे। पापडी घेतलेली आहे, ते मी साफ करून घेते आणि आतमध्ये कीड वगैरे असेल तर बघून घेते। अशा प्रकारे मी त्याचे 2 तुकडे करून घेते। एक बटाटा घेतलेला आहे तुकडे करून, ते धुवून घेते। इथे छोट्या कुकरमध्ये मी कांदा आणि कढीपत्ता घालते। कांदा नरम झाल्यावर टोमॅटो घालते। टोमॅटो जरा परतून झाल्यावर कापून ठेवलेली भाजी घालते आणि तेलावर 2 मिनिटं परतून घेते। लाल मिरची पावडर, हळद, किसलेलं खोबरं घालते आणि सगळं मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते, कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि 2 चमचे पाणी घालते, जास्त पाणी नाही घालते आणि कुकरला शिटी लावून घेते। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता मी कुकर उघडून बघते। बटाटा पण शिजलेला आहे, भाजी शिजलेली आहे, पापडीची भाजी तयार आहे। इथे मी कच्ची केळी घेतलेली आहेत, त्याचे साल काढून मी कापून घेते। दोन्ही टोकांकडचा भाग कापून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी केळीची कापं कापून घेते। पाण्यात मीठ घालून बाजूला ठेवते। बाकी उरलेल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते। केळी कापून झालेली आहे, ते मी पाण्यात ठेवले कढई पडू नये म्हणून। कढईत काढून घेते आणि कांदा, हिरवी मिरची, किसलेलं खोबरं, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं पाणी घालून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते। केळी शिजलेली नाहीत, पुन्हा झाकण लावून ठेवते। भाजी शिजलेली आहे, वरून कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते। कच्च्या केळीची भाजी तयार आहे। इथे केळीची कापं करायला मी लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस घालते आणि केळीच्या कापांना लावून घेते आणि अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते। अर्धा तास झालेला आहे। इथे ताटात रवा घेतलेला आहे, कापांना रवा लावून घेते। इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं, त्यात केळीची कापं मी दोन्ही बाजूने छान शॅलो फ्राय करून घेते। दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून झालेले आहेत। केळीची कापं तयार आहेत। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।